जय भीम नवोदय मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे भारतीय हेरिटेज मध्ये. आज आपण भाजी लेणीला चाललोय आणि जवळजवळ 2200 वर्ष जुनी असणारी ही वास्तू आज कोणत्या अवस्थेमध्ये आहे, काय आहे याचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. त्याचबरोबर ह्या लेणीमधला जो इतिहास आहे तो इतिहास आपल्याला पाहायचा आहे. ही लेणी का कोरण्यात आली, त्याचं कारण काय आहे, ते वापरली कोणी, त्याचा वापर कशा पद्धतीने केलेला आहे आणि आजची ह्या लेणीची सद्यस्थिती काय आहे, ह्या सर्व गोष्टी आपण आज ह्या लेणीवरती प्रामुख्याने जाऊन पाहणार आहोत. तर चला तर मग तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत या प्रवासामध्ये शेवटपर्यंत राहावा, जेणेकरून तुम्हाला ह्या लेणीचा ऐतिहासिक वारसा, इतिहास, ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, पायऱ्या चालताना जवळजवळ आपल्याला धाप लागते आणि बऱ्याचशा पायऱ्या चढून आपल्याला ह्या लेणीपर्यंत पोहोचायचं आहे. जवळजवळ 300 ते 400 पायऱ्या ह्या चढून आपल्याला ह्या लेणीपर्यंत पोहोचायचं आहे, जेणेकरून आपल्याला ह्या लेणीचा इतिहास जो आहे आपल्याला समजून घ्यायचा आहे. अशा अनेक लेणी आपल्याला ह्या ठिकाणी मावळ प्रांतामध्ये पाहायला मिळतात. कारला असेल, भाजी असेल, बेडसी असेल, पाटण असेल, अशा अनेक लेण्या आहेत. तुम्हीही देखील या लेण्यांना भेट दिली पाहिजे, जेणेकरून लेणीवर तर आपलं वास्तव्य राहील आणि लेणी अतिक्रमण मुक्त होण्याच्या मार्गावरती येतील आणि बऱ्याचशा लेणीमध्ये सुधारणा होतील. जोपर्यंत आपण जात नाही, जोपर्यंत आपण लेण्यांची अपडेट घेत नाही, लेण्यांची माहिती घेत नाही, तोपर्यंत लेण्यावरती असलेली दुर्व्यवस्था आपल्याला वेळोवेळी जाणवायला मिळते. मित्रांनो, भाजी लेणीच्या आतमध्ये प्रवेशद्वारावरती आपण आल्यावरती एंट्रन्सलाच आपण पाहतोय की समोर चैत्यगृह पाहायला मिळतं. चैत्यगृहाच्या समोरील बाजूस जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने प्रत्येक लेणीच्या प्रवेशद्वारावरती जी नक्षीकाम भाजी लेणीवरती सुद्धा पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्याच्या वरील बाजूस आणि बाजूच्या बाजूस देखील आपल्याला त्याच पद्धतीच्या जे काही नक्षीकाम आहेत, जी काही शिल्प आहेत, ती शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. युगल शिल्प देखील पाहायला मिळतंय आणि प्रामुख्याने उजव्या साईडला आपल्याला महामायेचं शिल्प पाहायला मिळते. गौतम बुद्धांची आई संबोधलं जातं, महामायेचं शिल्प पाहायला मिळतंय. तर असा ह्या भाजी लेणीच्या प्रवेशद्वाराचा सुंदर आणि छान असा एंट्रन्स आपल्याला या ठिकाणी चैत्यगृहाचा पाहायला. मित्रांनो, आता आपण भाजी लेणीमध्ये आलेलो आहोत. भाजी लेणीमध्ये आल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतात. जवळजवळ 2200 वर्षापूर्वीची ही लेणी आणि ह्या लेणीमध्ये असलेले स्तूप, म्हणजेच ही लेणी स्थविरवाद ह्या पंथावरती आधारित होती. त्याच पंथांच्या काळामध्ये ह्या लेणी कोरण्याचं काम केलेलं आहे. हिनयान, महायान, तंत्रयान, वज्रयान असे 4 पंथ बुद्धिझम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये या लेणीमध्ये कोणत्याही ठिकाणी आपल्याला बुद्धांचं शिल्प पाहायला मिळत नाही, कारण त्या काळामध्ये बुद्धांचं शिल्प अवगत नव्हतं आणि मूर्ती पूजा देखील त्या काळात पाहायला मिळत नव्हती. त्यामुळं आपल्याला ह्या ठिकाणी या पूर्ण भाजी लेणीमध्ये स्तूप पाहायला मिळतो. बुद्ध स्वरूप स्तूप म्हटलं तर बुद्धांच्या स्मरणार्थ असे स्तूप देखील तयार केलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये शारीरिक स्तूप, उद्देशिका स्तूप असे स्तूप आहेत. या ठिकाणी उद्देशिका स्तूप आपल्याला पाहायला मिळत आहे. कोणत्याही प्रकारचं ह्या स्तूपामध्ये रचना पाहायला मिळत नाही, वेदिका पट्टी नाही, कोणतीही नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळत नाही. पण अशीच जर स्तूप आपण जर पाहिले, कारला, बेडसे, कोंढाणे, कुडा या ठिकाणी असंख्य लेण्यावरती स्तूपामध्ये आपल्याला रचना पाहायला मिळतात. तर या ठिकाणी या स्तंभावरती मित्रांनो आपल्याला कमल पुष्प पाहायला मिळतंय, दशशिलेचं प्रतीक पाहायला मिळतंय, त्याचबरोबर खुंटीवर लटकवलेला हार पाहायला मिळतोय. असे शिल्प, अशा नक्षीकाम किंवा असे कोरीव काम आपल्याला ह्या स्तंभावरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर मित्रांनो, स्तूपाच्या उजव्या बाजूला जर आलात तर या ठिकाणी आपल्याला त्रिरत्नाचं चिन्ह आपल्याला पाहिलं. त्रिरत्न म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ, या संघाला अनुषंगाने हे शिल्प किंवा हे कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर इथे देखील आपल्याला पुष्प पाहायला मिळतात. त्या पुष्पाला संघटित धरण्यासाठी छोट्या छोट्या काड्या जोडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अशा गोष्टी आपल्याला ह्या पिलरवरती आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, ह्या भाजी लेणीमध्ये जर आपण पाहिलं तर पिलर आपल्याला उभे नाही तर तिरपे पाहायला मिळतात, कारण ह्या लेणीला आद्य लेणी असं म्हटलं जातं. प्राचीन काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ इसवी सनाच्या पूर्व ह्या लेणीचा देखील त्या कालखंडामध्ये समावेश होतो आणि सुरुवातच ह्या पितळखोरा, भाजे
अशा असंख्य लेण्यांपासून झाल्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी तिरपे पिलर पाहायला मिळतात. प्रत्येक पिलरला तुम्ही जर पाहिलं तर अष्टकोनी कोण आपल्याला पाहायला मिळतात. बुद्धांचा जे अष्टांगिक मार्ग आहे तो अष्टांगिक मार्ग दर्शवण्यासाठी आपल्या ह्या पिलरवरती असे कोण पाहायला मिळतात. तर असं ह्या चैत्यगृहाचा बराचसा भाग आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर वरील जर आपण जर भाग पाहिला तर वरील भागावरती लाकडी फळ्या आपल्याला पाहायला मिळतात. ह्या लाकडी फळ्या त्या काळातच लावल्या होत्या. त्या काळातच त्या फळ्यांचं काम केलेलं होतं. ज्या काळामध्ये लेणी कोरली आहे जवळजवळ त्या फळींना देखील 2200 वर्ष पूर्ण झाले आहेत. आणि हे लाकूड बर्मा या ठिकाणून आणलेलं आहे. त्याला आज आपण म्यानमार असं म्हणतो. त्या ठिकाणाहून हे लाकूड आणलेलं होतं आणि तेव्हापासूनच आजही तग धरून आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि प्रामुख्याने जर आपण ह्या चैत्यगृहाचा जर विचार केला तर गजपृष्ठ आकार पद्धतीचं आपल्याला हे चैत्यगृह पाहायला मिळतं. थँक्यू. मित्रांनो, डबल मजली विहारामध्ये आपण आल्यानंतर या ठिकाणी देखील आपल्याला भिक्षू निवास पाहायला मिळतात. आतमध्ये जर पाहिलं तर सर्प किती लेवलला वरती येतात त्या उद्देशाने ह्या ठिकाणी बाग तयार केलेले आपल्याला पाहायला मिळतात. पण प्रामुख्याने जर पाहिलं ते ह्या विहारामध्ये तर प्रत्येक भिक्षू निवासाच्या समोर कोणत्याही प्रकारची पिंपळाच्या आकाराची किंवा वेदिका पट्टी असलेली नक्षीकाम तुम्हाला ह्या ठिकाणी कुठेही पाहायला मिळत नाही. मित्रांनो, भाजी लेणीमध्ये आपण आल्यानंतर लेणी क्रमांक 3 आणि 4च्या आसपास जे काही भिक्षू निवास आहे त्या निवासाच्या प्रवेशद्वारावरती देखील एक शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो. तर हा शिलालेख अशा पद्धतीने आहे मित्रांनो, आपण पाहू शकता. बाधया हालिक जयाय दान असा ह्या शिलालेखाचा अर्थ आहे. जेणेकरून पाली प्राकृत मधला शिलालेख आहे, पण मराठी भाषेमध्ये बाध हा शेतकरी आहे त्याच्या पत्नीने ह्या भिक्षू निवासाला दान दिलेल्याचा उल्लेख या शिलालेखामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. असे बरेच शिलालेख आपल्याला ह्या भाजी लेणीमध्ये पाहायला मिळतात. मित्रांनो, भाजी लेणीच्या चैत्यगृहाच्या बाजूला जर आपण आलो तर आपल्याला आल्यानंतर ह्या ठिकाणी एक पाण्याचा टाक्या पाहायला मिळतो. त्या टाक्यावरती एक शिलालेख पाहायला मिळतो. तो शिलालेख आता आपण वाचणार आहोत आणि त्याचा अर्थ देखील समजून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला ह्या ठिकाणी जी प्राचीन लिपी आहे ती लिपी कशा पद्धतीने डिकोड केली जाते आणि त्याचा अर्थ काय आहे तो समजून घ्यायचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न आपण आता करणार आहोत. आपण सुरुवात करतोय. पहिल्यांदा जे शुभचिन्ह आहे त्या शुभचिन्हाला सिदम असं म्हटलं जातं. तर ह्या ठिकाणी जो शिलालेख आहे त्या शिलालेख आपण वाचायचा प्रयत्न करूया. महारठीस कोसिकी पुतस विनुदत्तस देय धम्मपोडी असा ह्या शिलालेखाचा वाचन आहे धम्मलिपी मधलं. त्याचा अर्थ जो आहे तो अर्थ असा आहे की ह्या ठिकाणी महारठी ही एक पदवी आहे. जशी महाभोज असते, महाभोजी असं महाभोज असते, तशी महारठी ही पदवी आपल्याला पाहायला मिळते. आजच्या भाषेमध्ये जर म्हटलं तर ती पदवी ऍज अ डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या लेवलला होती. आणि ती डिस्ट्रिक्ट कलेक्टर लेवल असलेली जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव आहे महारठी कोसिकी. कोसिकी नावाची जी राणी होती त्या राणीचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. पुतस्स म्हणजे मुलगा. त्या कोसिकीचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे इथे या ठिकाणी दिलेलं आहे विष्णुदत्त. विष्णुदत्त म्हणजे आजच्या भाषेमध्ये आपण जर बोलायचं झालं तर विष्णुदत्त तो व्यक्ती आहे. त्या व्यक्तीने देय धम्मपोडी म्हणजे धम्माला अनुसरून दान दिलेलं आहे. कशासाठी तर ह्या पोडीसाठी. पोडी म्हणजे पाण्याची टाकी. ह्या टाक्यांसाठी ह्या ठिकाणी ह्या विष्णुदत्ताने दान दिलेल्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. मित्रांनो, आता आपण भाजे लेणीच्या ह्या स्तूपा गॅलरीमध्ये आलेलो आहोत. जवळजवळ 14 स्तूप आहेत. हे 14 स्तूप म्हणजे ज्यावेळेस आपण कानेरी सारख्या लेणीला भेट देतो त्यावेळेस आपल्याला कानेरीच्या स्तूपा गॅलरीला आपण पाहिल्यानंतर असंख्य बौद्ध भिक्षू जे अरहंत आहेत, अरहंत पदावरती पोहोचल्यानंतर त्यांचं निर्वाण झालेलं आहे. त्यांचं निर्वाण झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ जसं आपण बोलीभाषेमध्ये समाधी म्हणतो त्याच पद्धतीने बौद्ध परंपरेच्या अनुसार हे स्तूप पाहायला मिळतात. प्रत्येक स्तूपावरती जर तुम्ही प्रामुख्याने जर निरीक्षण केलं तर प्रत्येक असंख्य हे जे स्तूप आहेत ह्या स्तूपांवरती प्राचीन प्राकृत भाषेमध्ये आणि धम्मलिपीमध्ये लिहिलेले शिलालेख पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठी असलेले जे काही अरहंत आहेत त्यांच्या नावाने शिलालेख आपल्याला पाहायला मिळतात. आणि प्रामुख्याने ह्या स्तूपांची जर आपण रचना पाहिली तर ह्या स्तूपामध्ये देखील मूळ स्तूपासारखी वेदिका पट्टी दिसते, हार्मिका दिसतात, वरती छत्रावली आणि एसटी पाहायला मिळत नाही. पण प्रामुख्याने जर तुम्ही बेडसे आणि कारला लेणीमध्ये जर गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला एसटी आणि छत्रावली पाहायला मिळते. तर असा ह्या स्तूपा गॅलरीमध्ये तुम्हाला 14 जे स्तूप पाहायला मिळतात ते असंख्य जे काही अरहंत होऊन गेले आहेत त्या अरहंतांच्या स्मरणार्थ आपल्याला हे स्तूप पाहायला मिळतात. प्रत्येक स्तूपाची
माहिती किंवा प्रत्येक स्तूपाचं वर्णन किंवा प्रत्येक स्तूपाचं एक वैशिष्ट्य हे वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतं. जसं आपण मुंबईमधल्या कान्हेरी असेल, कोंडिवटे असेल, पुण्यामध्ये कार्ला भाजे बेडसे असेल, जुन्नर मधल्या बरेचसे लेणे असतील किंवा उत्तर आणि दक्षिण किंवा बऱ्याचशा भागातल्या ज्या काही लेण्या आहेत कोकणामधल्या त्या ठिकाणी देखील आपल्याला अशा गोष्टी पाहायला मिळतात. तर ह्या भाजे लेणीमध्ये आल्यानंतर आकर्षक म्हणजे हे स्तूप प्रामुख्याने शांतीचं, संयमाचं आणि धम्माला राजेश्री दिल्या कारणाचं या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रामुख्याने मित्रांनो, आपण जर भाजी लेणीच्या लेणी क्रमांक 22 मध्ये उपस्थित असल्यानंतर आपल्याला बरेचसे शिल्प पाहायला मिळतात. त्यामध्ये प्रामुख्याने ह्या ठिकाणी जे घोड्याचे शिल्प आहे त्याच्याच बरोबर त्याचा जे वरचा जो शरीराचा जो भाग आहे मानेचा तो पुरुषाचा आहे. तर ह्या ठिकाणी जर इंडो आणि ग्रीक ही जी संकल्पना आहे त्यावेळेसही ग्रीक जी लोक होती ती भारतामध्ये यायची आणि दान देऊन अशा पद्धती शिल्प करून घ्यायचे आणि त्याचे उल्लेख आणि त्याचे एव्हिडन्स आपल्याला बऱ्याचशा पुस्तकाच्या माध्यमातून बऱ्याचशा पुरातत्व शासकीय खात्याच्या माध्यमातून असंख्य एव्हिडन्स आपल्याला या शिल्पाचे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्याच्या खालील हा स्तंभ आहे, त्या स्तंभाला अष्टकोनी आकार दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर कमल पुष्पाचा खाली पडलेला असा भाग आपल्याला पाहायला मिळतो आणि खालच्या बाजूला जो स्तूपावरती हार्मिका असते त्या हार्मिकेचाच भाग आपल्याला ह्या शिल्पाच्या खाली पाहायला मिळतो. अशा पद्धतीचा हा जो स्तंभ आपल्याला पाहायला मिळतो, शिल्पपट पाहायला मिळतात. त्याचबरोबर ह्या ठिकाणी द्वारपाल पाहायला मिळतात. द्वारपालची जवळजवळ 2200 वर्षापूर्वीची जी शैली आहे ती शैली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर त्याचा भाऊ असेल, त्याच्या हातामधील असलेले शस्त्र असतील ते शस्त्र आपल्याला पाहायला मिळतात. त्याचा लेहजा जो फेटा आहे तो फेटा आपल्याला त्या पद्धतीने मौर्यन आणि सातवाहन जी संस्कृती जी होती ते जे राज्य होतं त्या काळातली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचा लेहजा तो फेटा आपल्याला त्या काळचा ह्या द्वारपालावरती पाहायला मिळतो. मित्रांनो, आपण आता भाजी लेणीच्या शेवटच्या गटामध्ये आहे. या ठिकाणी आपल्याला एक भिक्षू निवास पाहायला मिळतं आणि भिक्षू निवासच्या दोन्ही बाजूला काही शिल्प पाहायला मिळतात. तर आता ह्या शिल्पांचा आपण जर थोडक्यात अर्थ बघितला किंवा त्याचा जर सूक्ष्म अभ्यास जर केला तर असा इतिहास आपल्याला या शिल्पामधून पाहायला मिळतो की प्रामुख्याने बुद्धिझम मधल्या जातक कथा जी आहे त्या जातक कथेमधील दिव्य अवदान हा जो भाग आहे त्या दिव्य अवदानामधील मानंता जो राजा आहे त्या राजाची स्टोरी आपल्याला या शिल्पामध्ये पाहायला मिळते. तर या ठिकाणी प्रामुख्याने आपण पहिल्यांदा हे शिल्प पाहूया की ह्या शिल्पामध्ये हत्ती आहे, हत्तीवरती मानंता राजा बसलेला आहे आणि ह्या राजाच्या गळ्यामध्ये मकाचा हार आहे. त्याचबरोबर त्याची काही प्रजाजन आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्यांनी हातामध्ये बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या पाहायला मिळतात आणि हत्तीच्या सोंड्यामध्ये बोधिवृक्ष उखडलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि खाली देखील बरेचशे गोष्टी आपल्याला ह्या ठिकाणी शिल्प पाहायला मिळतात. त्याचबरोबर या ठिकाणी नृत्य आणि ही संस्कृती या ठिकाणी या शिल्पामध्ये आपल्याला दाखवलेली पाहायला मिळते. तर प्रामुख्याने काही शिल्पामध्ये तबला वादक आपल्याला पाहायला मिळतात, काही ठिकाणी प्रजाजन आपल्याला पाहायला मिळते. ह्या सर्व गोष्टीचा आढावा आपल्याला या शिल्पामधून पाहायला मिळतो. त्याचबरोबर मित्रांनो, जर आपण प्रामुख्याने जर ह्या शिल्पाचा जर विचार केला, आपल्या डाव्या बाजूच्या शिल्पाचा विचार केला तर ह्या ठिकाणी जर आपण प्रामुख्याने जर पाहिलं तर मानंता राजा रथावरती बसलेला आहे. त्याचबरोबर त्याच्या बरोबर सुद्धा पूर्ण प्रजाजन आपल्याला पाहायला मिळते आणि रथ येत असताना 11 जी शैलीची जी वृत्ती आहे, जे शिल्प आहे ते शिल्प पूर्ण रथासोबत त्या निस्तनाभूत करण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी देखील आपल्याला घोड्यावरती स्वार असलेला जो काही व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून गौतम सिद्धार्थ आहे. तो कंटक त्याचा जो घोडा होता त्या कंटक वरती बसून स्वार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर असा ह्या भाजी लेणीतील लेणी क्रमांक 22 मधील हा शिल्पपट आहे आणि प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी भिक्षू निवास देखील पाहायला मिळते. खूप सुंदर आणि खूप छान अशा पद्धतीने हे शिल्पपट आपल्याला या ठिकाणी पाहायला. तर मित्रांनो, असा हा आजचा भाजी लेणीचा खूप माहितीपूर्ण आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता. इथून पुढे देखील आपल्या ह्या भारतीय हेरिटेज चॅनलवरती आपल्याला खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघायचे आहेत, पाहिजे आहेत, जेणेकरून प्रत्येक भारतीयापर्यंत ह्या बौद्ध वारशाचा, बौद्ध स्थळाचा बद्दल माहिती ही प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचली पाहिजे त्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि तुम्ही ह्या भारतीय हेरिटेज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि इथून पुढे देखील माझ्यासोबत ह्या प्रवासामध्ये सामील व्हा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक ऐतिहासिक वारशाबद्दल माहिती मिळेल.